समस्या सोडवत नसल्या कारणानं प्रभाग क्रमांक 15 मधील महिलांचे स्थानिक नगरसेवकांविरोधात आंदोलन। प्रभाग क्रमांक 15 मधील समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, नागरिकांचा नगरसेवकांनाच इशारा। सातारा नगरपालिकेच्या आवारात असणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनेक समस्या असून नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या अनेक दिवस या समस्यांबद्दल स्थानिक नगरसेवकांना माहिती दिली असता स्थानिक नगरसेवक निवडून आल्यानंतर एकदाही या प्रभागातील दुर्गापेठ तोफखाना या परिसरात फिरकले नसल्यानं या स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात महिलांनी तीव्र आंदोलन करून आज नगरपालिकेत विविध समस्यांच्या विषयाबद्दल सातारच्या नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिलं। या समस्या येणाऱ्या एका आठवड्यात सुटल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळेला दिला। प्रभाग क्रमांक 15 हा प्रभाग सातारा नगरपालिकेच्या कार्यालयाच्या हद्दीत येत असून अवघ्या हाकेच्या अंतरावर नगरपालिकेचं कार्यालय असताना देखील या प्रभागातील समस्या इतक्या बिकट आहेत की या प्रभागातील शौचालयांना दरवाजे नाहीत, रस्त्याची दुरावस्था झाली, सांडपाण्यासाठी गटारे व्यवस्थित नाहीत। या समस्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर महिलांना दरवाजे नसलेल्या शौचालयाचा वापर करावा लागतोय। हे दुर्दैव आहे। त्यावर तात्काळ उपाययोजना करून नगरपालिकेने येथील तात्काळ विकास करावा आणि स्थानिक नगरसेवकांनी देखील याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या आंदोलनकर्त्या महिलांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे। प्रत्येक 5 वर्षाने तेवढेच येतात, फिरतात आमच्या तिथे, नंतर कोणी येतच नाही। प्रत्येक एरिया बघा, आमचा एरिया बघा, आमची म्हातारी माणसं न्यायला येत नाहीत, काय नाही, पोरांना नगरसेवक इलेक्शन तर आलेच नाहीत, नाही कोणीच नाही। इलेक्शनच्या वेळेस आमच्या ज्या काही मागण्या आहेत ना, आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत, पण कोणच लक्ष देत नाही। बरेच वर्ष झाली। परत सरकारी फंडाची पण बघा, तुम्हाला फोटो तर तुम्हाला दाखवले ना, तुम्ही म्हणता काय अवस्था आहे। हो, आमचे प्रश्न म्हणजे सगळ्यांच्याच विरोधात आले, कारण आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही। तुम्ही फक्त येऊन बघा आमची काय अवस्था आहे। आणि हे किती वर्ष झालं आम्ही प्रत्येकाच्या कानावर घालतो। मतदानाच्या वेळेस पण आम्ही हाच प्रश्न मांडला होता, आमच्या वस्तीचा प्रश्न। तुमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण व्हावे, आम्ही मोर्चे काढू। नगरसेवकांना सगळं माहिती अर्ज पण लिहून दिलेला आहे नगरसेवकांना। ते स्वतः पण बघितलं पण होतं, त्यांनी इलेक्शनच्या वेळेस फिरले पण होते, ते गटरीच्या पाण्यातून जात होते। शिवाय नाही परत नाही कोण फिरत, नगरसेवक भेटून गेलेले आहेत आम्हाला, पण कोणी लक्ष देत नाही। तात्पुरतं आश्वासन देतात, करू बघू, हेच प्रश्न आम्ही म्हणजे ते बोलतायत, आम्हाला कोणी लक्ष देत नाही। एखादी आजारी जरी पडलं, माहीत जरी झाली तर तुम्ही येऊन बघा आमची काय अवस्था आहे तिथं। इतकं म्हणजे खड्ड्यात रस्त्यात खड्डा हेच आम्हाला कळत नाही। नाल्याचं पाणी देखील रस्त्यावरून होते, इतकी म्हणजे गिरसुली, सगळी गटरे तुंबली, नाले सगळे फुटलेले।